नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भूगोल या विषयावरील अतिशय महत्त्वाचे अशी 50 प्रश्न। तर मित्रांनो, हेच प्रश्न TCS तसेच IBPS पॅटर्नमध्ये विचारले जात आहेत, त्याप्रमाणे आपण इथे हे प्रश्न घेतलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? तर योग्य उत्तर आहे 36। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत। तर लक्षात ठेवा मित्रांनो, 36वा जिल्हा जो आहे तो पालघर हा आपला 36वा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा विस्तार डॅश डॅश पूर्व रेखावृत्त ते डॅश डॅश पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे। मित्रांनो, हाच प्रश्न तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद भरतीला देखील रिपीट झालेला आहे। 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त या दरम्यान महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे चंद्रपूर। तर मित्रांनो, हा देखील प्रश्न 2 परीक्षेला रिपीट झालेला आहे। पुढचा प्रश्न, क्रोमाइट हा धातू प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात सापडतो? तर योग्य उत्तर आहे भंडारा, नागपूर आणि गोंदिया। तर मित्रांनो, ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये क्रोमाइट हा धातू प्रामुख्याने सापडतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे 1972 साली। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव कायदा हा 1972 या साली लागू करण्यात आलेला आहे। प्रश्न, त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची किती आहे? तर योग्य उत्तर आहे 1304 मीटर। तर मित्रांनो, 1304 मीटर इतकी त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न, ढाकणा कोळकाज हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अमरावती। तर मित्रांनो, ढाकणा कोळकाज हे जे अभयारण्य आहे ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर योग्य उत्तर आहे नंदुरबार जिल्हा। तर मित्रांनो, नंदुरबार या जिल्ह्यामधून तापी नदी गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते। लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा। पुढचा प्रश्न, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे वर्धा। तर मित्रांनो, बोर अभयारण्य जे आहे ते वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, अभयारण्य जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करून जावा। अभयारण्यावरती एक प्रश्न हमखास TCS तसेच IBPS या दोन्ही पॅटर्नमध्ये विचारला जात आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्व अभयारण्य तुम्ही व्यवस्थित पाठ करूनच जावा। प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर, ज्याला काही आपण औरंगाबाद या नावाने देखील पहिल्यांदा ओळखत होतो। आता छत्रपती संभाजीनगर असं त्या विभागाचं नाव झालेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत। तर मित्रांनो, किती जिल्हे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या की महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। पुढचा प्रश्न, भारतात लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? तर उत्तर आहे 20%। तर मित्रांनो, भारतामध्ये जो लोह खनिजाचा साठा आहे त्या साठ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 20% हा साठा आहे। पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? तर योग्य उत्तर आहे 440 किलोमीटर। तर मित्रांनो, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी ही 440 किलोमीटर इतकी आहे। पुढचा प्रश्न, अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे नंदुरबार। तर अस्तंभा जे हे शिखर आहे ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा। महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार डॅश डॅश उत्तर अक्षवृत्त ते डॅश डॅश उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे।
तर याचं उत्तर आहे 15°48 उत्तर अक्षवृत्त ते 22°6 उत्तर अक्षवृत्त दरम्यान महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार आहे. तर मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार जो आहे तो 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त याच्या दरम्यान रेखांश विस्तार हा महाराष्ट्राचा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचं उत्तर आहे 3,07,713. तर मित्रांनो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे. त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात 1 मे 1999 रोजी कोणते 2 जिल्हे उदयास आले होते किंवा नवीन निर्माण झाले होते. त्याचं उत्तर आहे हिंगोली व गोंदिया. तर मित्रांनो तारीख लक्षात ठेवा, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रामध्ये हिंगोली व गोंदिया हे 2 जिल्हे उदयास आले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती तालुके आहेत. त्याचं उत्तर आहे 355. तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 355 इतके तालुके आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता. त्याचं उत्तर आहे अहमदनगर. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा हा अहमदनगर हा जिल्हा आहे. म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त म्हणजे सर्वात मोठा क्षेत्रफळाने अहमदनगर हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे. त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. तर मित्रांनो कोकण किनारपट्टीची लांबी ही सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो. त्याचं उत्तर आहे गोदावरी. तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो. मित्रांनो गोदावरी ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. त्याचं उत्तर आहे कळसुबाई. तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई हे शिखर ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहेत. त्याचं उत्तर आहे नाशिक जिल्हा. तर मित्रांनो साल्हेर मुल्हेर हे जे किल्ले आहेत हे नाशिक या जिल्ह्यामध्ये वसलेले आहेत. पुढचा प्रश्न, कृष्णा व कोयना नद्याचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. त्याचं उत्तर आहे महाबळेश्वर. तर मित्रांनो कृष्णा व कोयना या नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न, टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे पाचगणी पठार. तर मित्रांनो टेबल लँड या नावाने पाचगणी पठार हे प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताच्या कोणती स्थिती होऊन किंवा कोणत्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टी निर्माण झाली आहे. त्याचं उत्तर आहे प्रस्तरभंग. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंग या प्रकारची स्थिती होऊन ही कोकण किनारपट्टी निर्माण झालेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठारावर बऱ्याचशा नद्या पश्चिम पूर्व वाहतात, फक्त कोणती नदी ही पूर्व पश्चिम वाहते. तर मित्रांनो याचं उत्तर आहे तापी पूर्णा. तर मित्रांनो तापी म्हणजेच पूर्णा नदी ही जी आहे ती पूर्व पश्चिम नदी वाहते. महाराष्ट्र पठारावर बऱ्याचशा नद्या ह्या पश्चिम पूर्व या दिशेने वाहतात, परंतु तापी पूर्णा ही जी नदी आहे ती पूर्व पश्चिम या दिशेने वाहते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी किती आहे. तर उत्तर आहे 750 किलोमीटर. तर मित्रांनो महाराष्ट्राची पश्चिम पूर्व ही जी लांबी आहे ती 750 किलोमीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्र पठाराचा लावारस कोणत्या प्रकारचा आहे? तो बेसिक, याचं उत्तर आहे बेसिक. तर मित्रांनो, महाराष्ट्र पठाराचा जो लावारस आहे तो बेसिक या प्रकारचा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशापासून झाली आहे? तर याचं उत्तर आहे भ्रष्मलोक उद्रेक. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तलाठी भरतीमध्ये देखील प्रश्न येऊन गेलेला आहे आणि आरोग्य भरतीमध्ये देखील हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही भ्रष्मलोक उद्रेक याच्यापासून झालेली आहे. पुढचा प्रश्न, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे धुळे. तर मित्रांनो, गाळणा डोंगर जो आहे तो धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, पाताळगंगा नदीवर कोणती खाडी आहे? तर याचं उत्तर आहे धरमतरची खाडी. तर मित्रांनो, पाताळगंगा या नदीवर धरमतरची खाडी आहे. तर पुढचा प्रश्न आहे, अग्निजन्य खडकाच्या स्फटिकमय खडकाबरोबर मोठ्या प्रमाणात रूपांतर व जलजन्य प्रकारची प्रक्रिया होऊन तयार होणाऱ्या खडकाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे धारवाड खडक. पुढचा प्रश्न, सातिवली गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पालघर. तर सातवली गरम पाण्याचा हा जो झरा आहे तो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाबळेश्वर या शिखराची उंची किती आहे? तर याचं उत्तर आहे 1438. तर मित्रांनो, 1438 मीटर इतकी महाबळेश्वर या शिखराची उंची आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रमुख जलविभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. तर मित्रांनो, महाराष्ट्रात प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वत हा ओळखला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत? त्याचं उत्तर आहे गोदावरी नदी. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गोदावरी या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत. आणि मित्रांनो, मगाच सांगितलं गोदावरी ही सर्वात मोठी नदी म्हणून देखील ओळखली जाते. पुढचा प्रश्न, एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला कोणत्या नावाने ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे आंबेसरी. तर मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला आंबेसरी या नावाने ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानाचा सर्वात अधिक महत्त्वाचा प्राकृतिक घटक कोणता आहे? तर याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या हवामानाचा सर्वात अधिक महत्त्वाचा प्राकृतिक घटक हा सह्याद्री पर्वत आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे जे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे बघा, आणि जे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी या नावाने ओळखला जात होता? तर याचं उत्तर आहे गोंदिया. तर मित्रांनो, गोंदिया हा जो जिल्हा आहे तो एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न, कोकणामध्ये कोणत्या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे खोपोली. तर मित्रांनो, कोकणामध्ये खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे जळगाव. तर मित्रांनो, जळगाव या जिल्ह्यामध्ये कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र आहे. आणि मित्रांनो, जर प्रश्न असा आला की महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र आहे, तर त्याचं उत्तर असेल अमरावती. मित्रांनो, प्रशासकीय विभाग म्हटलं तर अमरावती येईल आणि जर जिल्हा विचारला तर जळगाव जिल्हा येईल, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले होते?
तर याचं उत्तर आहे मांजरी. तर मित्रांनो भारतामधील पहिले ऊस संशोधन केंद्र हे मांजरी या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, पीतक्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे तेलबिया. तर मित्रांनो पीतक्रांती ही तेलबिया या क्षेत्राशी संबंधित आहे. तर मित्रांनो ह्या 3 क्रांती लक्षात ठेवा तुम्ही. सुवर्ण क्रांती जी आहे ती फळे या क्षेत्राशी संबंधित आहे. दुसरा आहे हरित क्रांती. तर हरित क्रांती ही अन्नधान्य पिके या क्षेत्राशी संबंधित आहे. तिसरी आहे नील क्रांती. तर नील क्रांती ही मत्स्य उत्पादन म्हणजेच मासेमारी या क्षेत्राशी संबंधित आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षमता असलेले औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे कोराडी. तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षमता असलेले औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूरजवळ कोराडी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कोणता प्रकल्प ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे कोयना. तर मित्रांनो कोयना हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून देखील ओळखला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, माळढोक अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे काळवीट. तर माळढोक अभयारण्य हे काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 49 प्रश्न. अतिशय महत्त्वाचे आपण भूगोलचे इथे प्रश्न घेतलेले आहेत, जे तुम्हाला येणाऱ्या TCS तसेच IBPS परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.